आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. मंदूर येथील शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली तारीख 9 मार्च पासून सुरू केलेल्या आंदोलनास आज 46 दिवस पूर्ण झाले असून आंदोलकांच्या वतीने डॉ. भारत पाटणकर यांना बैठकीसाठी आलेल्या पत्रातील विषयाप्रमाणे तारीख 23 रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. श्री हेमंत धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महामंडळात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस डॉ. भारत पाटणकर, अधीक्षक अभियंता श्री अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता श्री निलेश पोद्दार, उपअभियंता श्री प्रकाश बंडकर, शाखा अभियंता वाडेकर, आंदोलकांच्या वतीने सखाराम पाटील, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी च पाटील, सचिन मोरे, संतोष गोटल, आनंदा सपकाळ, तर कोल्हापूरहून व्हीसीवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री तुषार चव्हाण उपस्थित होते. बैठकीत आंदोलकांच्या निवेदनातील विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने वन्यजीव विभागाच्या कार्यालयाच्या अतिक्रमणाबाबत चर्चा होऊन वारणावती पाटबंधारे कार्यालयाने मंदूर येथील वन विभागाचे कार्यालय हे अतिक्रमित घोषित करून त्यांना दंड ठोठावण्यात येऊन त्यांचे कार्यालयास ती जागा भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. मंदूरच्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या व वापरात नसलेल्या जमिनीचे वाटप नियमानुसार करण्यात येईल, परंतु यासाठी मंत्रालयात पुनर्वसन मंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याबरोबर लवकरात लवकर बैठक आयोजित करून त्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल. वारणावती वसाहतीमधील सर्वच अतिक्रमणधारकांना संपादित जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्यांसह जागा खाली करण्याबाबत नोटीस बजावली जाईल. जे स्थानिक रहिवासी अतिक्रमण करून राहत आहेत आणि ते पुनर्वसनास पात्र आहेत त्यांना त्याच ठिकाणी एका बाजूला महामंडळाच्या धोरणानुसार खोल्या तयार करण्यात येतील किंवा जागा देण्यात येईल. बाकीची जमीन रिकामी करून महसूल विभागाच्या पात्र यादीप्रमाणे शेतकऱ्यांना शासनाच्या मंजुरीने वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर वसाहतीमधील मुख्य रस्ते जे साफ करणे सुरू आहे ती साफसफाई पूर्ण करून रस्त्यावर पथदिवे लावण्याविषयी सुद्धा चर्चा करण्यात येऊन त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांनी ना हरकत दिली तर तातडीने दिवे लावले जातील, असेही कार्यकारी संचालक यांनी सांगितले. या सर्व कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलकांच्या वतीने एका कार्यकर्त्याचे नाव देण्यासाठी कार्यकारी संचालक यांनी सांगितले. त्यानुसार नाव दिले असून तो पुढील कामाचा पाठपुरावा करेल. त्यानुसार एक नाव देण्यात आले. लोकसंदेश न्यूज मुंबई प्रतिनिधी कुमार शामराव पाटील यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.